नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धुळे शहरात विविध गणेश मंडळांनी यंदा पर्यावरणपूरक गणेश उत्सवाकडे आपला कल वाढवला आहे. त्याचबरोबर अनेक गणेश मंडळ सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. या सामाजिक कार्यातून अनेक लोकायुक्त कार्यक्रम लक्ष्मीनारायण मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे आणि याच मंडळाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी भेट दिली असता मंडळाच्या वतीने आरतीचा मान मिळाला. या गणेश मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत मंडळाला भेट दिली. आज या ठिकाणी लक्ष्मीनारायण मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी गणरायाची स्थापना झाली आणि त्या गणरायाच्या आरतीसाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय जिल्हा संघटक आदरणीय शंकरांना खरात यांच्या शुभ हस्ते आज गणरायाची या ठिकाणी आरती झाली. आणि या ठिकाणी या लक्ष्मीनारायण मित्र मंडळाच्या वतीने महिलांच्या वतीने या ठिकाणी अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर केले जातात. या ठिकाणी नवरात्रातील दिवाळीचे काही सण असतील, लहान मुलांचे उपक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या परिसरामध्ये साजरे होतात आणि वेळोवेळी हा परिसर एकोप्याने या ठिकाणी मोठमोठे दांडियाचा कार्यक्रम असतो. या ठिकाणी अनेक उपक्रम भरवताना सर्व महिला बंधू आणि भगिनी एकोप्याने काम करतात. याच मोठ्या आनंदाची बातमी या धुळे शहरामध्ये या मंडळाने देखील साजरी केलेले आहे आणि अशा उपक्रमांना या सर्वांना हेतुचितीत कसा मान मिळेल, सन्मान कसा मिळेल, ज्येष्ठ नागरिकांना देखील या ठिकाणी मान दिला जातो. या ठिकाणी उपस्थित असलेले युवक हे मोठ्या पद्धतीने एक चांगलं कार्य घडवतात आणि या कार्य घडवताना आपल्याला जर आमच्यासारख्यांची कधीही मदत लाभली तर तुम्ही आम्हाला केव्हाही सांगा. आम्ही तुमच्या कार्यक्रमाला सतत आमचं योगदान देऊ, सहकार्य करू आणि असेच तुम्ही या सर्व नेत्यांच्या आणि सर्वांच्या पाठीशी आपण उभं राहाल अशीच मी गणरायाच्यांनी एक प्रार्थना करतो की तुमच्यावरील जे काही संकट असतील, सुख दुःख असतील ते गणरायाच्या चरणी एक प्रार्थना करतो की आपण या मंडळाला एक चांगली साथ मिळावी अशीच मी गणरायाच्यांनी प्रार्थना करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.